हॅलो एव्हरीवन. तर मालवण ट्रिपच्या तिसऱ्या भागामध्ये आपण चाललो आहोत स्टेमधून चेकआउट करून बाकीचे प्लेसेस एक्सप्लोअर करायला. त्यासाठी आम्ही एक कार रेंटवर घेतली होती. त्याचे सगळे डिटेल्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर पहिलाच प्लेस आम्ही डिसाईड केला होता देवबाग बीच. आम्ही तिथे पोचलो होतो आणि खूपच सुंदर असा नजारा होता तिथून. देवबाग बीचवरून आपण बोट रेंटवर घेऊन ते आपल्याला वेगवेगळे प्लेसेस समुद्रामध्ये फिरवतात. ही 1 तासाची राईड असते. त्याच्यासाठी 1200 रुपये चार्ज करतात. 1200 रुपये हे एका ग्रुपसाठी चार्ज केले जातात. तसेच वेगवेगळ्या प्लेसेसवरती जेव्हा आपण जाऊ तेव्हा तिथला गाईड आपल्याला माहिती देतो त्या प्लेसेसबद्दल. वाकडीच आहे बोट तिकडे बस सर पहिला स्पॉट जो आम्ही पाहिला तो होता क्रोकोडाईल आयलँड. हा एक डोंगर आहे. त्याचा आकार मगरीसारखा आहे, त्यामुळे ह्याला क्रोकोडाईल आयलँड असे म्हणतात. त्यानंतर आम्ही समुद्राच्याच किनारी असलेली नारळाची बाग पाहिली. त्यानंतरचा स्पॉट होता सीगल आयलँड. हां, हे पक्ष्यांचं बेड आहे, सिगल पक्ष्यांचं. सध्या पाणी आलं त्याच्यामुळे पक्षी नाही येत. तसा इतिहास समजून झाला. नदी आणि समुद्र म्हणजे आपण आलो ना, आधी कर्लीची खाडी आणि अरबी समुद्र आहे, त्या दोघांचा संगम. तसं त्या कर्लीच्या खाडीमध्ये 6 तास उठी आणि 6 तास भरते. दिवसातून 4 वेळा होते. जर तुम्ही याच खाडीचा पुढे प्रवास केला तर पुढे जाऊन तुम्हाला एक कर्ली नदी तयार होते. पुढे जाऊन तुम्हाला गोडं पाणी भेटतं. तुम्ही जवळपास 40 ते 50 किलोमीटर बॅक वॉटर जाऊ शकता. तसं जी नदी आहे ती शिवापूरवर स्टार्ट झाली आणि त्या संगम पावले, ते संगम पावलेचं पाणी खारं झाले बघा, त्याला कर्लीची खाडी बांधली. तसं जी खाडी आहे ती 3 तालुक्यामध्ये विभागते. हे 3 तालुक्याला लागून येते पाणी. इकडे आहे ते देवबाग गाव म्हणजे मालवण तालुक्याचा एड झाला आणि हे मालवणपासून ते देवबागचे 12 किलोमीटरचं बीच आहे. देवला एड झालं. तर त्या साईडचा मावठा आहे तो कर्ली गाव आहे. सध्या वॉटर स्पोर्ट राईड हे कर्ली गावात करतात, कारण 2 वर्ष आली सुलाबी आयलंड वाहून गेली. त्याच्यामुळे राईड हे कर्ली गावात करतात. ते कुडाळ तालुक्याचा एड झाला आणि आमचा मागचा भाग आहे तो कुकवे गाव. तुला वेंगुर्ला तालुका स्टार्ट झाला आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेवटचा तालुका आहे वेंगुर्ला. तिथून पुढे गेला की तुम्हाला गोवा स्टेट चालू होतं. असे 3 तालुके या खाडी दिवस. त्यानंतरचा स्पॉट होता सुनामी आयलँड. तिथे पाणी खूप भरले होते भरतीमुळे, त्यामुळे आम्ही खाली उतरलो नाही. इथे सुद्धा वॉटर स्पोर्ट्स होतात. इथे खाण्यासाठी सुद्धा खूप सारे स्टॉल्स आहेत. ही राईड बरोबर 1 तासाची होती आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे स्पॉट्स कव्हर केले आणि गाईडने सुद्धा माहिती खूप चांगल्या पद्धतीने दिली. त्यानंतर आम्ही लंचसाठी तारकली बीच जवळील मनोरमा होमस्टे येथे गेलो होतो. हा होमस्टे तारकली बीचच्या अगदी जवळ आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या रूमची सुविधा होती. येथे 4 ते 5 लोकांसाठी एक रूम, ह्याची प्राइस 3000 रुपये होती. आम्ही सर्वांनी आमची लंचची ऑर्डर देऊन बीचवरती फिरायला निघालो. अगदी स्टेपासून 1 मिनिटावरती तारकर्ली बीच होता आणि ही प्रॉपर्टी खूपच सुंदर होती. जोपर्यंत लंच तयार होत होता तोपर्यंत सगळ्यांनी बीचवरती खूप मजा केली.
बीचवरती खूपच कमी गर्दी होती, म्हणजे नाच्या बरोबर गर्दी होती. फक्त आमचा ग्रुप आणि अजून एक ग्रुप तिथे होता. मासे पण आहेत आतमध्ये. पाटीव इथे थोडा वेळ एन्जॉय करून आणि लंच करून आम्ही तिथून निघालो आणि आम्ही गेलो होतो मला ह्या ट्रिपमधल्या सर्वात जास्त आवडलेल्या स्पॉटवरती, जो होता सर्जेकोट सुवर्णकडा. जसे की तुम्ही पाहू शकता, हा अगदी हिडन प्लेस आहे. इथे एकही माणूस नव्हता, आमचाच फक्त ग्रुप होता. समोर दगडावर आदळणाऱ्या लाटा आणि सुसाट वाहणारा वारा, इतकं सुंदर वाटत होतं तिथे बसून. मी थोडा वेळ तिथे शांतपणे बसून होते. इतकं सुंदर प्लेस होतं आणि मला खूपच आवडलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो चिवला बीचला. तिथे पण खूप सारे ॲक्टिव्हिटीज होतात. चिवला बीचवरती 150मध्ये ATV राईड होती. आमच्या ग्रुपमधील काही लोकांनी ATV राईडसुद्धा केली. त्यानंतर मालवण ट्रिपमधला सर्वात शेवटचा स्पॉट जो आम्ही कव्हर केला होता तो होता रॉक गार्डन. इथे वेगवेगळे खायचे स्टॉल होते. रॉक गार्डनची एंट्री फी होती 5 रुपये. या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे आहेत. तसेच इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा एक गार्डन बनवलेले आहे. इथे संध्याकाळच्या वेळी फाउंटेन शो सुद्धा होतो. हे गार्डन बीचच्या अगदी लगत असल्यामुळे इथे लोक सनसेट बघायला जरूर येतात. आम्ही बराच वेळ सनसेट पाहत तिथे दगडांवरती बसून होतो आणि खूप गर्दी होती, खूप पर्यटक होते तिथे. खूप हवा सुद्धा सुटलेली, खूप मस्त आणि शांत वातावरण होतं. ही आमची गँग इथे बसून मस्तपैकी सनसेट पाहत होती. आम्हाला जास्त वेळ काय सनसेट पाहत बसायला भेटलं नाही, कारण आम्हाला जाऊन ट्रेन पकडायची होती. रॉक गार्डनमध्ये आम्ही ट्राय केलं होतं स्मोकी बिस्किट. संपलं नाही दूर खायला का मी त्याला दूर खाल्ला संपला ना बाबा आता.
त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी कुडाळ स्टेशनला आलो. संध्याकाळी 8:15च्या तुतारी एक्सप्रेसने आम्ही पुन्हा मुंबईला आलो. तर आपण लवकरच भेटू नवीन ट्रॅव्हल ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच.